तर महापालिका मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच राज्यात राजकीय राडे अजून सुद्धा सुरू असल्याचं दिसतंय। निवडणूक आयोगाने दिलेल्या सुटीचा पुरेपूर फायदा घेत अनेक उमेदवारांनी मतदारांना लक्ष्मी दर्शनाचा लाभ देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय। त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील अनेक भागांमध्ये पैसे वाटपावरून वाद झालेत। बघूया। निवडणूक आयोगानं उमेदवारांना मतदारांच्या गाठी भेटीची सूट दिल्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय, पण या भेटी आडून अनेक ठिकाणी मतदारांना पैसे वाटप झाल्याचे आरोप केले जात आहेत। मुंबईच्या बोरिवलीच्या राजेंद्रनगर परिसरातल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजप उमेदवाराकडून जेवणाची पार्टी ठेवून पैसे वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला। भाजप उमेदवार सीमा शिंदे यांनी हे आरोप फेटाळले। करण मेनन नावाचा व्यक्ती 50-60 दरम्यान भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी मनसेकडून 50 ते 60 लोकांच्या जमावानं भाजप उमेदवाराला शिवीगाळ आणि हल्ला केल्याचा आरोप केला। ज्या ठिकाणी गोष्ट घडली तो गावकर हॉल आहे राजेंद्रनगरचा। त्या गावकर हॉलला कोणती अधिकृत परवानगी नाही, निवडणूक कार्यालयाने दिलेली नाही, निवडणूक आयोगाने दिलेली नाही। तिकडे भारतीय जनता पक्षाचे झेंडे होते, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते, तिकडे मोठ्या प्रमाणात जेवणाची 400-500 जवळजवळ 1000 लोकांचं जेवण तिकडे सुरू होतं। करण मेनन नावाचा व्यक्ती 50-60 लोकांना येऊन तिकडे आला, शिवीगाळ करू लागला। शिवीगाळ आई बहिणीवरून आहे, मी व्हिडिओ दाखवू शकतो। आम्ही संयम पाळला, पोलीस होते, इलेक्शन कमिशनची लोक आली होती, व्हिडिओग्राफी झाली, एक ठिकाणची व्हिडिओग्राफी झाली। पैसा वाटण्याचा खोटा आरोप केला। मी त्यांना विचारतो, पैसा मिळाला का? तिकडे सोलापुरातही भाजप उमेदवाराच्या मुलानं मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसने केला। प्रभाग 22 भाजप उमेदवार अंबिका गायकवाड यांच्या पुत्र प्रेम गायकवाडचे व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आले। व्हायरल व्हिडिओ जमिनीवर 500 रुपयांच्या नोटा पडल्याचं दिसलं। काँग्रेस उमेदवार कुणाल गायकवाड यांनी हे पैसे वाटप करताना भाजप कार्यकर्त्यांना पकडल्याचा आरोप आहे। पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 40 मध्ये कोंढवा येवलेवाडी परिसरात रोख रक्कम आणि वोटर लिस्ट आढळल्यानं खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसांनी 2 वाहनं ताब्यात घेतली। या वाहनांमध्ये रोख रक्कम, वोटर स्लिप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह असलेले पक्षाचे पॅम्पलेट आढळून आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इनोवा गाडीत अंदाजे 1 लाख रुपये सापडले। FST आणि पोलीस स्टेशनच्या स्टाफने बदेनगर या एरियामध्ये व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी 2 व्हेकल जे आहेत ते 4 चाकी ज्या होत्या तर त्या संशयास्पद आढळून आल्या। इनोव्हा व्हेकल ही ओपन होती, तर त्याची पडताळणी केली असता त्याच्यामध्ये मतदार यादी आणि 1 लाख रुपये कॅश अशी मिळालेली आहे। त्याचा पंचनामा करून FSTनं ते ताब्यात घेतलेलं आहे। नागपुरात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। नागपूरच्या गिट्टी खदान परिसरात ही घटना घडली। पालकमंत्री बावनकुळे वाढदिवसानिमित्त एका कार्यकर्त्याच्या घरी गेले असताना गोंधळ झाला। त्या घराबाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले। देवघरेकडे नाश्ता करायला आलो होतो। देवघरेकडे नाश्ता करायला आलो होतो। बदलापुरातील भाजप पदाधिकारी नयन मुठे यांचं कार्यालय फोडण्यात आलं। या तोडफोडीचा CCTV समोर आला। नयन हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना 3 जण त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी आले। त्यांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करायला सुरुवात केली। त्यानंतर कार्यालयाची तोडफोड होत असताना नयन आणि त्यांचे आतमध्ये बसलेले काका बाहेर आले आणि त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र या झटापटीत जोरदार हाणामारी झाली। ही सीट कोणाची होती आणि याचे हकदार कोण होते, परंतु हाच राग त्यांनी मनात ठेवून त्याचे जो 307 आणि असे अनेक गुन्हे ज्या सचिन पवार गुन्हे दाखल 2014 मध्ये त्यांनी आपल्या गांधीबाग भर चौकामध्ये फायरिंग केलेली, तो आरोपी बेलवर सुटलेला आहे। आणि परंतु आता त्यांनी परत इथे आमच्यावर हल्ला जीवे ठार मारायचा संपवण्याचाच प्रयत्न होता एक प्रकारे। आणि ही भरपूर दिवसापासून त्यांची प्लॅनिंग होती। बरोबर मी पप्पा वगैरे आम्ही बसलेलो बरोबर
वेळाची सावध घेतला आणि वॉचिंगवर पण माणसं होती. तो लक्षात ठेवून त्यांनी आमच्यावर जीवे ठार मारण्याच्या ऑफिसवर हल्ला केला. इकडे डोंबिवलीत हाणामारी आणि हल्ल्या प्रकरणी शिवसेनेच्या उमेदवाराला ताब्यात घेण्यात आलं. डोंबिवलीत मंगळवारी रात्रीच्या सुमारास भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपाच्या आरोप प्रत्यारोपांवरून जोरदार धुमश्चक्री झाली. या राड्यात कोयत्यांचा वापर केल्याचे आरोप करण्यात आले असून हिंसाचारात 3 जण जखमी झाले. भगतवाडी भागात शिवसेनेचे उमेदवार नितीन मट्ट्या पाटील, रवी मट्ट्या पाटील आणि इतर 8 जणांनी भाजपच्या महिला उमेदवाराचे पती ओमनाथ नाटेकरांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवसेना उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना ताब्यात घेतलंय. मात्र दोघांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रात्री डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना झालेल्या या राड्यांनी राजकारण तापलं. पैसे वाटपाच्या आरोपांची राळ उठली, पण या आरोपांची दखल घेतली गेली की नाही हे अनुत्तरित आहे. त्याचवेळी पैसे वाटपाच्या आरोपातून झालेल्या राड्यांमुळे त्याचे पडसाद मतदान आणि निकालात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.